पृथ्वी न्यूज, नवा ध्यास नवे पर्व। कृष्णा नदीचे पाणी हिरवागार, कराड तालुक्यात नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर। कराड तालुक्यातील कृष्णा नदीच्या पाण्यात मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत असल्याचे चित्र समोर आले आहे। नदीच्या पाण्याचा रंग हिरवागार झाल्यामुळे पाण्यात रासायनिक पदार्थ मिसळले गेल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। स्थानिक नागरिकांनी याबाबत चिंता व्यक्त करत तात्काळ कारवाईची मागणी केली आहे। उंब्रस, शिवडे, हनुमानवाडी, वडोली आणि विकेश्वर या गावांना सध्या कृष्णा नदीचे पाणी पुरवठा केला जात आहे। मात्र पाण्याचा बदललेला रंग आणि संभाव्य प्रदूषणामुळे नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे। तज्ज्ञांच्या मते दूषित पाण्यामुळे त्वचारोग, पोटाचे विकार तसेच इतर संसर्गजन्य आजारांचा धोका वाढू शकतो। त्यामुळे संबंधित यंत्रणांनी नदीच्या पाण्याचे नमुने तपासणीसाठी पाठवून प्रदूषणाचे नेमके कारण शोधणे आवश्यक आहे। स्थानिक नागरिकांनी प्रशासनाकडे मागणी केली आहे की नदीचे पाणी योग्य प्रकारे फिल्टर व शुद्धीकरण करूनच गावांना पुरवठा करण्यात यावा। तसेच नदीमध्ये प्रदूषण करणाऱ्यांवर कठोर कारवाई करून भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी प्रभावी उपाययोजना राबवाव्यात। कृष्णा नदीचे हिरवागार झालेले पाणी आणि त्यातून निर्माण झालेला आरोग्याचा धोका हा आता गंभीर विषय बनला आहे। उंब्रस, शिवडे, हनुमानवाडी, वडोली आणि विकेश्वर येथील नागरिक सुरक्षित पाण्याची मागणी करत आहेत। आता प्रशासन या प्रकरणाची कितपत गांभीर्याने दखल घेते आणि नागरिकांना शुद्ध पाणी उपलब्ध करून देते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे। अशाच ताज्या बातम्यांसाठी आजच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। सागर दंडवते, पृथ्वी न्यूज, कराड।